नमस्कार मंडळी. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना घायाळ करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री की जिने मराठी विश्व तर गाजवले, त्याचबरोबर हिंदी मालिकांमध्ये देखील आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तर ती लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शुभांगी अत्रे. भाभीजी घर पर है या मालिकेमधून ती घराघरात जाऊन पोहोचली. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र तिच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती. तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. अभिनेत्री शुभांगी अत्रे यांनी लग्नाच्या 22 वर्षांनंतर आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. मात्र घटस्फोटाच्या 2.5 महिन्यानंतरच त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं निधन झालं आहे. तिच्या पतीचं नाव पियुष पुरे असं होतं. ते देखील एक सुप्रसिद्ध अभिनेते होते. या जोडप्यांनी 2003 मध्ये लग्न केलं होतं. 22 वर्षे एकत्र राहिल्यानंतर ते आत्ताच वेगळे झाले होते. 2019 पासून दोघांमध्ये खूप वाद होत होते, पण फक्त ते आपल्या मुलीसाठी एकत्र राहत होते. पण कालांतराने त्यांच्यात बिनसलं. पियुष हा दारू खूप पीत होता. याच कारणाने ते विभक्त झाले होते. पतीच्या निधनाच्या बातमीने अभिनेत्री शुभांगीला खूप मोठा धक्का बसला आहे. जरी आम्ही विभक्त झालो असलो तरी एकमेकांची विचारपूस आम्ही करत होतो. तसेच आज मी जी काही आहे ते फक्त पियुषमुळेच. तर मंडळी, तुम्हाला भाभीजी घर पर है ही मालिका आवडते का? हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.